काही मुलं तर आपल्या लग्नात अशी काही शेरवानी घालतात, साले नवरदेव कमी आणि जादूगारच जास्त दिसतात. एस टी कंडक्टरची बायको मैत्रिणीशी फोनवर बोलताना, बरं झालं बाई यांचा संप मिटला एकदाचा, सारखं देवघरात जाऊन घंटी वाजवीत होते. जगातील सगळ्यात जास्त खोटं बोललं जाणारं वाक्य, फोन सायलेंटवर होता म्हणून उचलला नाही. जोशी काका, काय तात्या, आज अगदी आनंदात दिसत आहात, काय झालं? तात्या, अहो आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. जोशी काका, मग तुम्हाला का इतका आनंद झालाय? तात्या, त्याला आता तिकीट सापडत नाहीये. एक वेळ हरवलेले प्रेम परत मिळेल, पण मित्राला दिलेली उधारी परत मिळणार नाही. चिंटू, लोक म्हणतात की एक दिवस दारू पिल्याने सवय लागते. म्हण्या, एकदम चूक. आम्ही लहानपणापासून अभ्यास करतोय. लागली काय सवय? याला म्हणतात कंट्रोल. गण्या, हे बघ, मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलंय. पक्या, गप रे, काही पण बोलतोस. गण्या, अरे हो, तुला पाहायचं का? पक्या, दाखव. गण्या कुत्र्याला म्हणतो, सांग, हा माझा कोण? कुत्रा बोलतो, भाऊ भाऊ भाऊ. गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो. जेवण झाले तरी तासभर पाणी पित नाही, कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर. आज बायकोने बनवलेल्या पनीरच्या भाजीत पनीर शोधून सापडत नव्हतं. हिम्मत करून विचारलं तर म्हणाली, चुपचाप गिळा, भाजीचे नावच खोया पनीर आहे. बायको, तुम्ही बीट खात जा. नवरा, का? बायको, ते खाल्ल्याने रक्त चांगलं लाल आणि उत्तम होतं. नवरा, अच्छा, म्हणजे आता तुला रक्त देखील हाय क्वालिटीचं प्यायचं आहे. पाहुण्यांना दारापर्यंत सोडायला जाणे म्हणजे पाहुणे गेल्याची खात्री करणे व कसंही वागायला मोकळे. नव्या नवरीचा सुपर उखाणा. पप्पी नाही दिली म्हणून बसले मी रुसून. पप्पी नाही दिली म्हणून बसले मी रुसून, दगडूरावांचे नाव घेते नाकातला शेंबूड पुसून.